दानवेच्या कॅश बॉम्बवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे। सरकारकडे एवढा पैसा येतो कुठून? भास्कर जाधवांनी हा प्रश्न विचारला। तर नाहक बदनामी आम्ही सहन करणार नाही असं गोगावलेंनी म्हटलं। दानवेंच्या व्हिडिओ मागे तटकरे आहेत। महेंद्र थोरवेंनी हा आरोप केलाय। तर नोटांचा हा कारभार आहे, खोके वाटले जात आहेत। विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला। आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली। आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही। आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला। मग ह्या नोटा आल्या कुठून? जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे। फक्त पैशाची बंडलं दाखवलेले आहेत। टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे। महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेली आहे, जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा दे। एवढ्या टोकाला माणूस कधी येतो ज्यावेळेला काहीतरी खरं असतं त्यावेळेला। त्याचं खरं होतं महेंद्र शेटचं म्हणून तो बोलला। मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं। महेंद्र दलवींचा जो आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो मी पाहिला आणि महेंद्र दलवींनी दिलेली स्टेटमेंटसुद्धा पाहिली। परंतु मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की आमचे आमदार महेंद्र दलवी साहेब असं काही त्यांच्याकडनं हे शक्य नाही आहे। परंतु अंबादास दानवे यांनी हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। अंबादास दानवेंनी जे काही ट्विट केलेलं आहे, आता हे सगळं नोटांचाच कारभार आहे। नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची। आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा। तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी।